नमस्कार मित्रांनो, आपण पाहतात माझं चॅनल आय ओपाइन। मी आहे मिलिंद मोभारकर। हे चॅनल मी सुरू करून साधारण 6 महिने होऊन गेले, परंतु म्हणतात ना, काही वेळेला मनामध्ये एक शिथिलता येते आणि काही गोष्टींच्यामुळे मी सुरुवातीला 2-3 व्हिडिओज शेअर केले होते, तयार केले होते, पण त्यानंतर एक प्रकारची मनामध्ये शिथिलता आली आणि नंतर मी काही व्हिडिओज काही तयार नाही केले। माझी आय ओपाइन अर्थात माझं मत। तर मित्रांनो, आजच्या या आषाढी एकादशीच्या शुभ मुहूर्तावर पांडुरंगाच्या कृपेने आपल्या महाराष्ट्राचं जे आद्य दैवत आहे पंढरपूरचा पांडुरंग, या पांडुरंगाच्या कृपेने त्याच्या चरणी नतमस्तक होऊन मी आजपासून नित्यनियमाने काही गोष्टींच्या वर, ते राजकीय असतील, सामाजिक असतील, धार्मिक असतील, कारण मी कट्टर हिंदुत्ववादी विचारांचा माणूस आहे लहानपणापासून, त्यामुळे हिंदुत्वाच्या बद्दलच्या काही गोष्टी असतील, हिंदू धर्माच्या बद्दलच्या काही गोष्टी असतील, आपला हिंदू धर्म इतर धर्मांच्या पेक्षा कसा चांगला आहे, याबाबत माझी मतं नित्यनियमाने मांडण्याचा मी प्रयत्न करणार आहे। मी पहिल्यापासून पूर्णतः म्हणजे पूर्वी जनसंघ व आजचा भारतीय जनता पार्टीचा एक सामान्य मतदार आहे। आणि हे मतदार का आहे, आम्ही म्हणजे पहिल्यापासून मी माझ्यासारखे अनेक हजारो लाखो करोडो मतदार आपण भारतीय जनता पार्टीला मतदान का करत आलेलो आहोत की आपली एक स्वप्न आहे की हा आपला देश हा कधी ना कधी हिंदू राष्ट्र होईल आणि हा देश हिंदू राष्ट्र बनवण्याची क्षमता आपल्या सर्वांना भारतीय जनता पार्टीमध्ये दिसून येते। आणि म्हणून भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक मतदार हा कट्टर हिंदुत्ववादी विचारांचा, हिंदू राष्ट्राचे स्वप्न घेऊन जगत आलेला व जगणारा असा मतदार आहे। आता माझ्या सुरुवातीच्या इंट्रोडक्टरी लेक्चरमध्ये मी सांगितलं आहे की मी आज गेले 30-35 वर्ष जवळजवळ माझी स्वतःची पॅथॉलॉजी लॅबोरेटरी होती। माझं शिक्षण BSc मायक्रोबायोलॉजी आणि DMLT असं आहे आणि माझा व्यवसाय मी अत्यंत इमानीतबारे केलेला आहे। तर त्या व्यवसाय मी सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की मी आजपर्यंत हा पॅथॉलॉजी जो व्यवसाय आहे माझा, त्यामध्ये माणसाच्या सिस्टीम म्हणजे शरीर सिस्टीम मधले दोष काढायचा प्रयत्न करून ते दोष माझ्या पेशंटच्या रिपोर्टद्वारे दिलेले आहेत, दोष काढून दिलेले आहेत की जेणेकरून त्या पेशंटला ट्रीटमेंट देणारे डॉक्टर यांना त्याच्या आजाराचं योग्य ते निदान होऊन त्याचा आजार बरा करण्यासाठी योग्य ती ट्रीटमेंट त्यांना द्यायला सुलभ होईल, हा
माझ्या व्यवसायाचा किंवा पॅथॉलॉजी या व्यवसायाचा मूळ उद्देश आहे, की जो मी इमानीद्वारे गेले जवळजवळ 32-35 वर्ष तो व्यवसाय केलेला आहे. मग थोडक्यात सांगायचं तात्पर्य असं की मला माणसाच्या शरीर सिस्टीममधल्या दोष काढायची सवय लागून गेलेली आहे. आणि आता इथून पुढच्या काळामध्ये आता मी ज्या पार्टीला राजकीय पक्षाला मतदान करतो त्या पक्षामध्ये किंवा त्या पक्षाची आज देशाची राज्याची सत्ता चालवणारे जे भारतीय जनता पार्टीचे जे नेतृत्व आहे, नेते आहेत, त्यांच्यामध्ये आज ते राज्य करताना जनतेच्या अपेक्षा, मतदारांच्या अपेक्षा पूर्ण करतायत की नाही आणि केलेत की नाही, केल्यात तर कुठल्या लेवलपर्यंत अपेक्षा पूर्ण केलेल्या आहेत, याचा कुठेतरी एक आपण ज्याला म्हणू की मला माझ्या विचाराने कितपत त्यांना यश आलेलं आहे मतदारांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्यामध्ये, आणि जर केल्या नसतील तर का त्यांच्याकडनं ते झालेलं नाही हे मी माझ्या परीने माझी मतं मांडणार आहे. थोडक्यात भारतीय जनता पार्टी जो माझा पक्ष आहे, एक मतदार म्हणून मी त्यांचा पारंपरिक मतदार आहे या पक्षाचा, तर ह्या पक्षामध्ये आज असले मी या पक्षाच्या नेत्यांमध्ये, राज्यकर्त्यांमध्ये असलेले जे काही दोष असतील ते कुठे चुकतायत आणि त्यांनी काय काय चुका करतायत हे कोणीतरी दाखवून द्यायला पाहिजे. कारण आज आपण बघतो की काही ज्येष्ठ पत्रकार, राजकीय ॲनालिसिस करणारे काही बुद्धिवंत आपापल्या परीने नाण्याची एक बाजू जी चांगली आहे ती मांडताना आपल्याला दिसतात. परंतु या पक्षाचं कारण माणूस म्हटलं की माणूस काही कुठलाही परिपूर्ण नसतो. अगदी नरेंद्र मोदी जरी असले तर ती शेवटी ते ही इज अ मॅन, एक माणूस, इज अ ह्युमन बिंग, एक माणूस आहेत ते. तर ते काय सर्व दृष्टीने परिपूर्ण असणार नाहीत कारण त्यांच्यातही काही दोष आहेत. नरेंद्र मोदींमध्ये असतील, अमित शहामध्ये असतील, देवेंद्र फडणवीसांमध्ये काय काय दोष आहेत मला जे वाटतात की याबद्दल मी माझी मतं मांडायला सुरुवात करणार आहे नित्य नियमाने. आणि म्हणून मित्रांनो, आज आपण जर पाहिलं तर देवेंद्र फडणवीसांनी साधारणपणे 2014 ते 19 5 वर्ष ते मुख्यमंत्री होते, गृहमंत्रीसुद्धा होते. त्यानंतर एक 2.5 वर्षाचा काळ ज्यात करोनाचा जो आपला काळ होता त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते व त्या 2.5 वर्षानंतर परत देवेंद्र फडणवीस 2.5 वर्ष गृहमंत्री होते, उपमुख्यमंत्री होते आणि आज परत ते मुख्यमंत्री व गृहमंत्री आहेत. म्हणजे गृह खातं, गृहमंत्रालय हे ते गेले जवळजवळ 5 आणि 2.5 7.5 आणि आता समजा वर्ष झालं, म्हणजे 8.5-9 वर्ष ते मंत्रिपदाची कारकीर्द त्यांची झालेली आहे. तर त्यांचं काय चुकतं आहे किंवा ते त्या पदावरती राहण्यास कॉम्पिटंट आहेत का, याचा मी माझ्या पद्धतीने माझ्या बुद्धिमत्तेनुसार माझे विचार मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. तरी आपण माझं हे चॅनल आय ओपाइन याला आपण जरूर सबस्क्राईब करावं,
त्याच्या बाजूला असलेलं बेल आयकॉनचं बटन दाबावं आणि आपण नित्यनियमाने माझे विचार ऐकाल, माझे व्हिडिओज बघाल, आपल्याला आवडलं तर शेअर करा. आज मी काही फारसं बोलणार नाही, कारण आज हा पहिलाच माझा व्हिडिओ आहे बऱ्याच मोठ्या काळानंतर. तर मी या विषयावरती आज काही बोलणार नाही आहे. तुर्तास इथेच थांबतो. नमस्कार.